मित्रांनो, सर्व पितृ अमावस्या ही आपल्या पितरांच्या स्मरणाची, त्यांच्या आशीर्वादाची व आत्मशांतीसाठी केलेल्या उपायांची खास तिथी आहे. या दिवशी केलेले काही उपाय पितर प्रसन्न होण्यासाठी आणि घरातील अडथळे दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जातात. तर चला पाहूयात ते उपाय कोणते. पहिला उपाय, पितृतर्पण व श्राद्ध. सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी पितृतर्पण व श्राद्ध करा. या दिवशी सकाळी स्नान करून तिळाद्वारे व पाण्याद्वारे पितरांना तर्पण द्यावे. यामुळे त्यांची आत्मा संतुष्ट होते आणि ते आपल्या कुटुंबाला आशीर्वाद देतात. या दिवशी कावळ्यांना अन्नदान करा. श्रद्धेने बनवलेले शाकाहारी जेवण कावळ्यांना द्यावे. कावळा हा पितरांचा दूत मानला जातो. तो अन्न ग्रहण करतो म्हणजे आपले पितर समाधानी झाले असे मानले जाते. या दिवशी ब्राह्मणाला भोजन व दक्षिणा द्या. सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी एखाद्या ब्राह्मणाला आमंत्रित करून त्याला भोजन घालून दक्षिणा द्यावी. असे मानले जाते की पितरांच्या आत्म्याला समाधान मिळते व आपल्याला पुण्याची प्राप्ती होते. गाय, कुत्रे, मासे, मुंग्या व इतर प्राण्यांना अन्नदान करावे. सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी फक्त मानवासाठी नव्हे तर सर्व जीवांसाठी आहे. थोडे अन्न, पाणी व गोड पदार्थ प्राण्यांना दिल्यास पितरांची कृपा आपल्यावरती होते. पिंडदान करणे. सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी गंगाजल, तांदूळ, तीळ व पाणी यांचा वापर करून पिंडदान करणे अतिशय शुभ असते. यामुळे पितरांना मुक्ती मिळते असे शास्त्र सांगते. दिवा प्रज्वलित करणे. अमावस्येच्या संध्याकाळी दक्षिण दिशेला तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. दक्षिण दिशा ही पितृदिशा मानली जाते. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते. पितरांच्या नावाने दानधर्म. अमावस्येच्या दिवशी वस्त्र, अन्न, तांदूळ, तूप, तीळ, सोने किंवा पैशांचे दान करावे. पण ते दान पितरांच्या नावाने करणे महत्त्वाचे आहे. यामुळे पितरांचा आशीर्वाद आपल्यावरती होतो. वडाच्या झाडाची पूजा करणे. या दिवशी वडाच्या झाडाला पाणी घालून धूप, दिवा दाखवून पूजा करावी. वडाच्या झाडात पितरांचा वास आहे असे मानलं जातं. उपवास व संयम. सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी शक्यतो उपवास किंवा सात्विक आहार घ्यावा. कांदा, लसूण, मासे, मद्य, मांसाहार यांचे सेवन करू नये. हे पितरांचा अपमान मानला जातो. पितरांना स्मरण करायचे व प्रार्थना करावी. सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी घरातील पूजाघरात किंवा दक्षिण दिशेकडे बसून ओम पितृभ्यो नमः हा जप करावा. पितरांची क्षमा मागावी व त्यांच्या आशीर्वादाची प्रार्थना करावी. सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी काय करू नये. या दिवशी मांसाहार, मद्य, कांदा, लसूण यांचे सेवन टाळावे. झाडे कापणे किंवा घरातील मोठी तोडफोड करणे या अमावस्येच्या दिवशी करू नये. कुटुंबात वाद, भांडण करणे टाळावे. सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी अनावश्यक खर्च व ऐशोआराम टाळावा. शाप देणे, नकारात्मक विचार करणे टाळावे. तीळ ओहम किंवा हवन करावा. सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी काळे तीळ, गाईचे तूप आणि लाकूड वापरून छोटासा होम घरात करावा. धूर व मंत्रोच्चार यामुळे पितरांची तृप्ती होते. दक्षिण दिशेकडे अर्पण. सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी तांदूळ, तीळ आणि पाणी दक्षिण दिशेकडे अर्पण करताना पितरांचे स्मरण करावे. दक्षिण दिशा ही यमाची व पितरांची दिशा मानली जाते. या दिवशी गाईला हिरवे गवत दान करा. गाईला अन्नदान करणे हे अतिशय पुण्याचे मानले जाते. असे केल्याने पितरांना संतोष मिळतो आणि घरात सुख शांती वाढते. पितरांसाठी पाणी कुंड
ठेवावा. घरात, अंगणात किंवा पवित्र ठिकाणी तांब्याच्या कलशात पाणी भरून ठेवावे. असे मानले जाते की पितरांना या पाण्याचा लाभ होतो. तांदूळ, दुधाचा खीर प्रसाद म्हणून करावा. गोड खीर बनवून कावळा, कुत्रा, गाय आणि मुलांना द्यावी. यामुळे पितरांचे समाधान होते. अन्नदान करावे. सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी गरीब, अनाथ, भिकाऱ्यांना जेवण द्यावे. हे अन्नदान थेट पितरांच्या आत्म्यापर्यंत पोचते असे मानले जाते. या दिवशी शास्त्रपठण, स्तोत्रपठण करावे. सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी गरुड पुराण, विष्णू सहस्त्रनाम किंवा पितृस्तोत्र वाचावे. यामुळे पितरांच्या आत्म्यास शांती मिळते. पितरांच्या फोटोसमोर दिवा लावावा. घरात पितरांचे फोटो असतील तर त्यांच्यासमोर दिवा लावावा आणि हात जोडून क्षमा मागावी. अन्न शिजवताना पहिला ग्रास पितरांसाठी काढावा. सकाळी जेवण शिजवताना पहिला ग्रास ताटातून ठेवून पितरांना अर्पण करावा आणि मगच कुटुंबाने जेवण करावे. या दिवशी रात्रभर दीपदान करावा. सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी नदीकाठी, विहिरीजवळ किंवा अंगणात दिवा ठेवून दीपदान करावे. असे मानले जाते की त्या प्रकाशाने पितरांचा मार्ग उजळतो. हे उपाय श्रद्धा व भक्तिभावाने केले तर पितर प्रसन्न होतात, घरातील अडचणी कमी होतात आणि पिढ्यानपिढ्या सुखशांती नांदते.